नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत ज्वारीचा पुलाव. तर काही लोकांना आयुर्वेदिक औषधं ते असतात, मग त्यांना तांदळाचा भात, पुलाव, बिर्याणी ते खाऊ शकत नाहीत. मग त्यांच्यासाठी हा ज्वारीचा पुलाव खूप छान पर्याय आहे. आणि काहींना वजन कमी करायचं असल्यास त्यांनी पण हा ज्वारीचा पुलाव खाऊ शकतात. तर त्यासाठी आपण इथं काय केले, रात्रभर ज्वारी पाण्यात भिजायला ठेवली होती. मी स्वच्छ निवडून धुवून रात्रभर पाण्यात भिजायला टाकली. आणि माझ्याकडे मटार नव्हता म्हणून वटाणे पण मी दुसऱ्या एका वाटीत थोडेसे भिजायला टाकले होते रात्रीच ते. तर आता हे वटाणे आहे आणि ज्वारी ही धुवून घेऊया स्वच्छ आणखीन एकदा पाण्याने आणि पुरणाच्या चाळणीत अशी नितळत ठेवूया. तर आपण ही भिजवून घेतली म्हणजे ती लवकर मऊ होते. तांदूळ कसे लगेच फुलतात, पण ज्वारी फुलत पण नाही आणि लवकर शिजत पण नाही, त्याला भरपूर शिजवावं लागतं, निब्बर असते म्हणून. तर मी स्वच्छ धुवून घेतलेत वटाणे आणि ज्वारी दोन्ही पण, आणि आता हे नितळत ठेवलेत. आता आपण याला शिजवून घेऊया. तर त्यासाठी तो कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आता हे ज्वारी आणि आपलं वटाणे टाकूया आणि हे बुडतील ना एवढं पाणी टाकायचं. हळद आणि मीठ टाकायची चवीनुसार. आणि याच्या आता मी फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 1 शिट्टी केली, पण माझी ज्वारी जरा निब्बरच वाटली तरी पण मला शिजली नाही. तर तुम्ही जर तुम्हाला तसं वाटलं की तेवढ्या शिट्ट्या करून पण तुमची ज्वारी शिजली नाही, तर तुम्ही आणखीन डबल थोडंसं पाणी टाकून त्याला आणखीन शिजवून घेऊ शकता. पण मी काय करणार आहे, नंतर त्याला वाफ देतानाच जरा जास्त वेळ 1 मिनिटभर नंतर मसाल्यात आपण परतणार आहोत ना, तिथं मी 1-5 मिनटं त्याला परत वाफ देणार आहे. म्हणजे माझं शिजलं पण इतकं म्हणावं इतकं मऊ झालं नाही, म्हणून मी त्याला नंतर वाफ देणार आहे. तर मी आता हे शिजवून घेते. तर मी शिजवून घेतले. आता ह्याला चाळणीतून नितळून घेते, पाणी खाली राहावं म्हणून. आणि आपली ज्वारी वरी यावी. तुम्ही पाहू शकता मोत्यासारखी अशी दिसते आपली ज्वारी छान अशी. पण तरी पण मी दाबून पाहिलं, वटाणा मऊ झाला, पण ज्वारी निब्बर असल्यामुळं ज्वारी जास्त काही मऊ झाली नाही. मला आणखीन थोडी एखादी शिट्टी काढायला हवी होती. पण मी काय करते, त्याला नंतर वाफ देते मी 5 मिनटाच्या नंतर मसाल्याबरोबर. आता काही डबल मी कुकरला लावित नाही, पण तुम्ही वाटलंच तर तुम्हाला खूप ही होते तर तुम्ही त्याला आणखीन 1-2 शिट्ट्या जास्त घेऊ शकता. तर आतल्या ज्वारी आपण शिजवून घेतलेली आहे. आता आपण पुलावची तयारी करूया. तर त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे, कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि बटाटे घेतलेलं आहे. मग तुमच्याकडे जे भाज्या, तर माझ्याकडे गाजर नव्हतं, तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजर पण घेऊ शकता. इथं जिरे, मोहरी, कोथिंबीर, मीठ, धने जिऱ्याची पूड आणि गरम मसाला घेतलेला आहे. तर आता आपलं तेल गरम झालं की मोहरी टाकू. मोहरी तडतडली की जिरे टाकू. आणि जिरे पण चांगले फुलले की नंतर आपण जे इतर साहित्य घेतले का ते पण साहित्य आपण टाकूया. तर आता सुरुवातीला आपण बटाटा शिजायला जरा वेळ लागतो, म्हणून आपण कांदा आणि बटाटा सुरुवातीला टाकूया. आणि मीठ टाकून त्याला एक वाफ देऊन घेऊया 1 मिनिट भरायची. 1 मिनिटभर नाही, 30 सेकंदाची जरी घेतली तरी चालेल, कारण नंतर पण आणखीन त्याला आपण वाफ देणारच आहोत. मसाला ते टोमॅटो ते टाकल्यानंतर पण जरा बटाटा शिजायला वेळ लागतो, म्हणून आधी फक्त कांदा आणि बटाट्याला मीठ टाकून त्याची एक वाफ घेऊया. एक बारीक गॅस करून झाकण टाकून त्याला आपण वाफ देऊया. तर मीठ टाकले. आता चांगलं मिक्स करू कांदा बटाटा आणि त्याला वाफ देऊ. खूप छान होतो आपला हा पुलाव. फक्त ज्वारी मऊ शिजवायची मस्त, म्हणजे छान लागतो. तर आता आपण याच्यात हिरवी मिरची, शेंगदाणे, नंतर टोमॅटो, कढीपत्ता राहिला होता आपला, तो पण टाकूया. आता याच्यात लसूण पण राहिला होता आपला टाकायचा. आणि हे टोमॅटो ते टाकल्यास, शेंगदाणे टाकल्यास पण एकदा परतूया आणि आणखीन झाकण टाकून 1 मिनिटाची वाफ घेऊया, कारण टोमॅटो पण मऊ व्हायला जरा वेळ लागतो. तर आता हे 1 मिनिटभर वाफ देऊया आपण, म्हणजे टोमॅटो जरा मऊ होईल. आपला टोमॅटो मऊ झाला आहे. आता आपण मसाले टाकूया. धने जिऱ्याची पूड आणि गरम मसाला. तर आपण हळद शिजतानाच टाकलेली आहे, त्याच्यामुळे आपण हळद काही टाकणार नव्हतं आता. आणि वाटलंच तर तुम्हाला दुसरे आणखीन कोणते मसाले टाकायचे असले तर टाकू शकता. हिरवी मिरची ऐवजी तुम्ही इथे काळा तिखट, कांदा लसूण मसाला ते पण टाकू शकता, पण हिरवी मिरची टाकल्यास छान वाटतं.
म्हणून मी हिरवी मिरचीच टाकली. मसाले टाकलेस पण चांगलं परतून घेऊया आपण. आणि आता परतलं की आता जी आपण शिजवून घेतलेली ज्वारी आणि वाटाणे आहेत ते पण टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता ना मी झाकण टाकून ना याला चांगली दणदणीत आता तुम्ही 1 मिनिटाचीच वाफ द्या तुमची जर ज्वारी चांगली शिजली असली तर. पण माझी ज्वारी जरा मला शिजलेली वाटली नव्हती, थोडीशी निब्बर वाटत होती, म्हणून मी ना त्याला चांगली 5 मिनिटाची वाफ देणार आहे. आणि कोथिंबीर पण टाकली मी आता वरून. तर मी 5-6 मिनटं दिली चांगली वाफ. आता मऊ वाटायली मला आता. तर मी आता चांगलं हलवून घेते आणि नंतर हलवल्यानंतर लिंबाचा रस टाकते थोडा. मगाशी तुम्हाला साहित्य दाखवताना त्यात लिंबू दाखवायचं राहिलं होतं. तर वरून लिंबू पिळल्यास खूप छान लागते, एकदम चटपटीत अशी आपला पुलाव मस्त लागते. तर मग कशी वाटली तुम्हाला माझा हे ज्वारीचा पुलावची रेसिपी ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.